आज बघा आपण या व्हिडिओमध्ये हे फूल कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. इथे मी 3 कलर वापरलेत. एक सफेद कलर आहे, एक गुलाबी आणि एक हिरवा. आणि हुक नंबर मी 1.75 mm चा हुक यूज केलेला आहे. 1.75 mm. चला मग सुरुवात करूया. अगोदर मी हिरवा कलर घेणार आहे. क्लिप नॉट करून घ्यायची अगोदर. त्यानंतर 1 2 3 4 आणि 5 साखळ्या घ्यायच्या. 5 साखळ्या झाल्यावर इथून पहिल्या साखळीतून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. त्यानंतर इथे 3 साखळ्या घेतल्या. हा पहिला खांब झाला. पुढे अजून 14 खांब बनवून घ्यायचे. टोटल 15 खांब तयार झाले पाहिजे. 1 2 3 4 5. इथे मी हे 15 खांब पूर्ण करून घेतलेले आहेत. आणि हे जे 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये हुक टाकून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. इथे मी धागा कट करत आहे. आता मी इथे गुलाबी रंग घेत आहे दुसऱ्या राऊंडमध्ये. आता स्लिप नॉट करून घ्यायची आहे. हा जो पहिला खांब आहे 3 साखळ्यांचा तिथूनच जोडून घ्यायचा हा धागा. पहिल्या खांबावरती हा जो 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे हिरव्या रंगाचा त्याच्यावरच आपल्याला परत पुन्हा 3 साखळ्यांचा एक खांब बनवून घ्यायचा आहे. 3 साखळ्या नाही, सॉरी 4 साखळ्या घ्यायच्या तिथे. पुढे आता ट्रिपल क्रोशे घ्यायचं. मोठा खांब बनवून घ्यायचा आपल्याला. हे 2 राऊंड घ्यायचे आपल्याला हुकमध्ये. आणि त्याचा पुढचा जो खांब आहे दोन्ही खांबांमध्ये आपल्याला 3-3 ट्रिपल क्रोशे टाकायचे. एक 2 एकाच खांबावर आपल्याला 3 खांब मोठे खांब घ्यायचे आणि 3. आता हा पुढचा जो डबल क्रोशे आहे त्याच्या वरच्या हुकमधून पुन्हा 3 मोठे खांब घ्यायचे ट्रिपल क्रोशे. पहिल्या खांबावर बघा आपण एकच मोठा खांब घेतलाय 4 साखळ्यांचा. आणि पुढे जे 2 खांब होते त्याच्यावरती 3-3 मोठे खांब घ्यायचे. त्यानंतर पुढे
पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये एक खांब बनवून घ्यायचा आहे. सॉरी, इथे पण आपल्याला 3 खांब घ्यायचे, 3 साखळ्या घ्यायच्या. सॉरी, आपल्याला पहिल्या खांबावरती 3 साखळ्या घ्यायच्या, पुढे 2 खांबांवरती 3-3 मोठे खांब घ्यायचे, डबल ट्रिपल क्रोशे. पुन्हा ह्या तिसऱ्या, ह्या चौथ्या खांबावरती आपल्याला एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब बनवून घेतला. त्याच्या पुढच्या खांबामध्ये आपल्याला 3 मोठे खांब बनवून घ्यायचे. 1 2 3. पुन्हा पुढच्या खांबामध्ये आपल्याला 3 मोठे खांब घ्यायचे वरच्या लूपमधून. पहिला बघा 3 साखळ्यांचा हा डबल क्रोशे घेतला आहे. पुढे 2 खांबांवरती आपल्याला हे मोठे 3-3 खांब घ्यायचे आणि त्याच्या पुढच्या खांबावरती आपल्याला एक खांब बनवून घ्यायचा. ट्रिपल क्रोशे नाही घ्यायचं, डबल क्रोशे घ्यायचं. पुढे पुन्हा पुढच्या 2 हे जे खांब आहेत त्यांच्या वरच्या लूपमध्ये मोठे खांब घ्यायचे, ट्रिपल क्रोशे 3-3 करून. 1 2 3. हा एका खांबावरती 3 मोठे खांब बनवून घेतले. आता पुढच्या खांबावर वरच्या लूपमधून 3 मोठे खांब घ्यायचे. 1 2 3. आता पुढचा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये खांब बनवून घ्यायचे. मोठा खांब नाही घ्यायचा, ट्रिपल क्रोशे नाही घ्यायचा, डबल क्रोशे घ्यायचा. हा राऊंड पूर्ण करायचा आहे. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे आणि इथे पहिला जो खांब आहे तिथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घेतला आणि हा जागा कट करून घ्यायचा आहे. आणि इथे हा जो पहिला खांब आहे तिथे आपल्याला हा सफेद धागा जोडून घ्यायचा आहे. 1 2 3. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. आता हे जे आपले 3-3 खांब घेतले, 6 खांब आहे टोटल, त्याच्यावर आपल्याला 12 खांब मोठे खांब तयार करून घ्यायचे. पहिला आपल्याला ह्या पहिल्या खांबातून वरच्या लूपमध्ये मोठा खांब घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा मोठा खांब, हा जो पहिला आपण खांब घेतला या वरच्या लूपमधून, आता या मोठ्या खांबाच्या पाठीमागून आपल्याला हुक टाकून हा दुसरा खांब तयार करायचा. एकाच खांबावरती आपल्याला 2 खांब तयार करायचे, एक वरती आणि एक बॅक साईडने. आता पुढचा जो खांब आहे मोठा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून मोठा खांब घ्यायचा आहे, ट्रिपल क्रोशे. पुन्हा आता त्याच खांबाच्या बॅक साईडने हुक टाकून मोठा खांब तयार करायचा.
आता तिसऱ्या ट्रिपल क्रोशेच्या वरच्या लूपमधून हा ट्रिपल क्रोशे बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा त्याच खांबाच्या बॅक साईडनी हुक टाकून मोठा खांब तयार करायचा आहे. या 3 खांबांवरती आपले 6 मोठे खांब तयार झाले. आता हे पुढचे 3 खांब आहेत, त्याच्यावर आपल्याला पुन्हा 6 खांब तयार करायचे. ट्रिपल क्रोशे घ्यायचं आहे. पुन्हा या वरच्या लूपमधून मोठा खांब घ्यायचा आहे. आता हा लूप आहे त्याच्या बॅक साईडने मोठा खांब तयार करायचा आहे. हा दुसरा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून मोठा खांब तयार करायचा आहे. पुन्हा या मोठ्या खांबाच्या पाठीमागून आपल्याला हुक टाकून मोठा खांब तयार करायचा. हा 6वा मोठा खांब आहे, मोठा खांब आहे. त्याच्या वरच्या लूपमधून मोठा खांब तयार करायचा आहे. पुन्हा या बॅक साईडच्या मोठा खांब तयार करायचा. हे 6चे आपल्याला 12 मोठे खांब तयार करून घ्यायचे. आता हा जो खांब आहे आपण मध्ये घेतलेला, हे 6 खांब जर आपण खांब घेतलेला आहे, त्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये आपल्याला खांब तयार करायचे. पुन्हा ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे बघा हा मी राऊंड पूर्ण करून घेतला आहे. पहिला जो 3 चाकळ्यांचा आपण खांब घेतलेला, त्या तिसऱ्या चाकळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घेतला आणि धागा कट करायचा आहे. इथे आपल्याला आता हिरवा कलर जोडून घ्यायचा आहे. स्लिप नॉट करून घ्यायचे आधी. आणि हे जे वरती जे खांब दिसतं, खांबाच्या वरची लूप आहे, त्याच्यावरतून आपल्याला बॉर्डर तयार करून घ्यायची आहे. पहिल्या खांबामध्ये एक मोठा खांब घ्यायचा आहे. प्रत्येक ट्रिपल क्रोशेच्या वरच्या लूपमधून एक मोठा खांब बनवून घ्यायचा आहे. या 12 मोठ्या खांबांवरतून ही बॉर्डर आपली पूर्ण करून झाली आहे. त्यानंतर हा जो खांब आहे आणि त्याच्या खालचा जो हा खांब आहे, तिथे आपल्याला एक ट्रिपल क्रोशे करू. हा जो गुलाबी रंगाचा खांब आहे त्याच्या बॅक साईडने हुक टाकून मोठा खांब बनवून घ्यायचा आहे. पुन्हा आता ही बॉर्डर पुढे पूर्ण करून घ्यायची आहे. या 12 मोठ्या खांबांवरती वरच्या लूपमधून एक मोठा खांब टाकून घ्यायचा आहे.
इथे हा राऊंड मी पूर्ण करून घेतला आहे. त्यानंतर हा जो लूप आहे त्याच्या लूपमधून बॅक साईडच्या लूपमधून मोठा खांब तयार करून घ्यायचा. पुन्हा तीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. ते बघा, हा माझा शेवटचा राऊंड मी पूर्ण करून घेतला आहे. आणि हा जो पहिला मोठा खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेतलं आहे. हे आता आपलं फुल तयार झालेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.